सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ओम गुरुभ्यो नमः। 2 वर नचिकेतानं पहिल्यांदा मागितले, ज्याच्यामध्ये त्यानं पित्याचा मनामध्ये माझ्याविषयीचा कोणताही राग नसावा अशा रीतीचा भाव त्यानं व्यक्त केला. त्यानंतर स्वर्गाला नेणाऱ्या अग्नीचा विचार नचिकेतानं समजून घेतला आणि तो अशा रीतीनं त्यानं समजून घेतला की यमधर्म तिथे त्याच्यावरती प्रसन्न झाले, म्हणून त्या अग्नीला नचिकेत अग्नी असंही नाव स्वतः यमधर्मांनी दिलं. आणि त्यानंतर त्यानं 3रा वर मागितलेला आहे. 20वा मंत्र आपला, येयं प्रेते विचिकित्सा मनुष्ये स्थित एके नायम अस्ति चैके एतत् विद्याम अनुशिष्टस्त्वया अहम वराणामीश वरस्तृतीयाः. या इयं विचिकित्सा, हा संदेह नेहमीच येतो. मनुष्ये प्रेते अयम अस्ति इति एके, मनुष्य मेल्यावर कोणी म्हणतात तो आहे. च न अस्ति इति एके, तर काही म्हणतात तो नसतो. एतत् विद्याम त्वया अहम अनुशिष्टाः, तुमच्याकडून शिकून मी हे जाणून घेऊ इच्छितो. वराणाम एषः तृतीयः वराः, हा माझा 3रा वर आहे. मनुष्य मेल्यानंतर पहिली वल्ली हे वल्लीचा गोंधळ होईल काही वेळा. हे आहे फाउंडेशन. हा मेन प्रश्न आहे त्याचा. कठोपनिषदाचा मिळाला. मनुष्य मेल्यानंतर काहींचं म्हणणं असं आहे की तो असतोच आणि काही म्हणतात की तो नसतो. तेव्हा नक्की मेल्यानंतर काय होतं हे मला जाणून घ्यायचं आहे, अशा रीतीचा विचार नचिकेतानं इथे मांडलेला आहे. पहिल्या वरामध्ये त्यानं पित्याच्या अनुषंगानं असलेलं पुत्राचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. 2ऱ्या वरानं त्यानं समाजाच्या अनुषंगानं असलेलं आपलं उत्तरदायित्व घेतलेलं आहे. आणि 3ऱ्या वरामध्ये तो आत्मकल्याणाकडे वळलेला आहे. कुठेतरी जीवनामध्ये आपल्या आत्मकल्याणाची भूमिका ही सतत आपल्या समोर असायला हवी आहे. त्या ध्येयाकडे बघत ज्या वेळेला मी वाटचाल करतो त्यावेळेला काही ना काही प्रमाणामध्ये आपण तिथपर्यंत जाऊन पोचतो. म्हणून एक प्रकारानं स्वकल्याणाच्या विचाराच्या आधी इतरांचा विचार करणं म्हणजे एक प्रकारानं साधकाच्या उच्चतम अवस्थेचा
त्याच्यामधल्या त्यागवृत्तीचा, सेवावृत्तीचा भाव या ठिकाणी व्यक्त होतो. आणि हा प्रश्न विचारण्यामध्ये नचिकेताच्या बुद्धिमत्तेचा दुसरा वैशिष्ट्य किंवा गुण म्हणता येईल की त्यानं आत्मविकासाकडे लक्ष दिलं. नेहमी आपण आपल्या विकासाचा विचार, आपल्या ध्येयाच्या प्राप्तीनुसार असलेला विचार हा सातत्यानं करावा. सामान्य माणूस हा नेहमीच इंद्रियांच्या अनुषंगानं वावरतो. म्हणून मला कशा रीतीनं सुख मिळेल, कशा रीतीनं आनंद मिळेल ही भूमिका त्याची सातत्यानं असते. म्हणजे सामान्य माणसामध्ये एक गोष्ट म्हणजे तो इंद्रियांच्या मागे धावतो, आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेला हा देह पतन होणार असतं, मृत्यूची वेळ येते, त्यावेळेला काहीसा तो भीतीयुक्त होतो किंवा आप्तस्वकीयांच्या मृत्यूमध्ये तो अत्यंतिक शोकाकुल होतो. म्हणून ह्या जर मृत्यूलाच मी जाणून घेतलं तर मृत्यूच्या अनुषंगानं असलेल्या भीतीपासून आपण स्वाभाविकपणानं बाजूला होतो. आणि त्यासाठी मृत्यूनंतरचं जीवन जाणून घेणं म्हणजेच मनबुद्धीच्याही पलीकडे जाणारा भाग आहे. केवळ मनानं मला काही समजलं म्हणजे मी ते आकलन केलं असं नाही. बुद्धीनं जाणून घेतलं तर मृत्यूच्या प्रक्रिया, प्रोसेस मेडिकल सायन्स आमच्या समोर ठेवेल. आयुर्वेद आम्हाला असं म्हणेल की शरीरामधल्या वातपित्त कफदोषाच्या अनुषंगानं तुम्हाला मृत्यू आलेला आहे. परंतु याच्याही पलीकडे जाणं म्हणजेच आपल्या अंतर्ज्ञानाच्या शक्तीचा, अंतरंग शक्तीच्या आधारानं मृत्यूला जाणून घेणारा विचार आहे. आणि आत्तापर्यंतची परंपरा अशी होती की बौद्ध काय किंवा चार्वाक काय मृत्यूचा फारसा विचार करत नाहीत. म्हणून त्यांची भूमिकाच अशी आहे, हा देह प्राप्त झालेला आहे, हा देह असेपर्यंत जे आम्हाला उपभोगायचं आहे ते आम्ही उपभोगतो. ऋणं कृत्वा घृतं पिबेत, कर्ज काढावं आणि तूप प्यावं, अशा भोगासक्त जीवनाला या मंडळींनी प्राधान्य दिलं. आणि म्हणून स्थूल देह हा मृत्यूच्या निमित्तानं जातो, तो निरुपयोगी होतो. पण जो सूक्ष्म देह आहे, कारणदेह आहे, लिंगदेह आहे, त्या देहाला अनुलक्षून पुढचा प्रवास म्हणजेच मृत्यूनंतर काय हे जाणून घेणारी धारणा आहे. आणि हे सूक्ष्म ज्ञान नचिकेत या ठिकाणी मृत्यूकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या वेळेला मला हे मृत्यूचं ज्ञान जाणून घ्यायचं आहे असं नचिकेताने म्हटलं, त्यावेळेला त्याला ते खरोखरच जाणून घ्यायचं आहे का हा विचार यमधर्मानं केलेला आहे का केवळ तो आपलं विचारायचं आहे म्हणून विचारतो आहे. म्हणून 21व्या श्लोकामध्ये यमधर्मांनी त्याला सुरुवातीला बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या या विचारांपासून. देवैरत्रापि विचिकित्सितं पुरा नहि सुविज्ञेयं अणुरेष धर्मः अन्यं वरं नचिकेतो वृणीष्व मामोपरत्सैरति मा सृजैनम्. देवैः अपि अत्र पुरा विचिकित्सतम्. प्राचीन काळी देवांना सुद्धा याच्या संदर्भामध्ये संदेह निर्माण झालेला होता. नहि अयं सुविज्ञेयम, मृत्यूनंतरचं सगळं स्वरूप समजून घेणं, मृत्यू समजून घेणं हे खरोखर समजायला फार सुलभ नाही, सोपं नाही. अणुः एषः धर्मः, हे अत्यंत सूक्ष्म तत्व आहे. आणि म्हणून हे नचिकेता, अन्यं वरं वृणीष्व, तू दुसरा कोणताही वर माग, मामा उपरोत्सिती, मला या बाबतीमध्ये आग्रह करू नको. एनं मा आतिसृज, हा वर तू माझ्यासाठी सोड. या वराचा आग्रह, मृत्यूनंतरच्या जीवनाचा आग्रह हा तू सोडून दे. याच्यापेक्षा तुला अन्य कोणताही वर मागायचा असेल तर तू माग, कारण
देवांनीही या ठिकाणी जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही ते पूर्णपणानं आकलन झालं नाही. म्हणून मृत्यू हा म्हणावा इतका सहज सोपा विषय नाही. एक प्रकारानं यमधर्म इथे त्याची परीक्षा बघत आहेत. आणि त्या परीक्षेमध्ये त्यांनी पहिल्यांदा देवांचा विचार पुढे केला. देव म्हणजे आपण बघतो की ती प्रकाशमान असलेलं अस्तित्व. दिवधातूपासून देव शब्द तयार झाला की जिथे प्रकाशमानता येते. म्हणून स्वर्गात राहणारे सगळे हे देव म्हणजेच एक प्रकारानं प्रकाशमान व्यक्तित्व, दिव्य पुरुष, बौद्धिक आणि मानसिक क्षमतेनं परिपूर्ण असलेलं व्यक्तिमत्व किंवा ज्यांचं आयुर्मान विलक्षण अधिक अशा स्वरूपाचं आहे, असे देव. त्या देवांनाही हा मृत्यू आकलन होऊ शकलेला नाही. त्यांनी त्या दृष्टीनं जाणण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी केलेला नाही. आणि म्हणून तू हे सोडून दे, तू याचा विचार फारसा करू नकोस, मी तुला दुसरा वर मागायला परवानगी देतो, तू त्या अनुषंगानं अजूनही ते माग. खरोखर अध्यात्मज्ञान जे आहे, परमार्थ ज्ञान जे आहे, ते एक प्रकारानं शब्दांच्या पलीकडे आहे. तिथे तर्काचा विचार येत नाही. तर्कातीत अवस्था, श्रद्धेची अवस्था, तो प्रांत त्या ठिकाणी येतो. आणि अध्यात्मज्ञानामध्ये अनुभवजन्यता ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून हे सगळं समजण्यासाठी एक प्रकारानं आपल्याला अवघड आहे अशी अनेक वेळेला आपली भावना होते. पण नचिकेता मुळातच एक परिपक्व विद्यार्थी ज्याला म्हणावा, त्या भूमिकेमधला तो आहे. आणि म्हणून 22व्या मंत्रामध्ये त्यानं यमधर्मांना असं म्हटलेलं आहे, देवैरत्रापि विचिकित्सितं किल त्वं च मृत्यो यन्य सुविज्ञेयमात्थ वक्ता चास्य त्वां अन्यो न लभ्यो नान्यो वरस्तुल्य एवस्य कश्चित. नचिकेत असं म्हणतो आहे यमधर्मांना, देवही अत्र अपि विचिकित्सितं किल. या विषयाच्या मध्ये देवांना सुद्धा खरोखर जर संशय आलेला होता तर यत् च न सुविज्ञेयम, आणि हे समजण्याला सोपे नाही असं जर आपण म्हणता, त्वं आत्थ, तुम्ही जर हे असं म्हणत असाल तर हे मृत्यो अस्य च वक्ता त्वादृक् न अन्यः लभ्यः, मग तुमच्याशिवाय समजावून सांगणारा अन्य वक्ता या ठिकाणी कोणीही सापडणार नाही. न अन्य कश्चित एतस्य तुल्यः वराः, म्हणून तुमच्यापेक्षा अन्य कोणी ज्ञानी नाही, अन्य कोणीही हा वर दुसरा वर मी मागू शकत नाही. त्यानं यमधर्मांनी त्याला वेगळा वर माग आणि मृत्यूचं तत्वचिंतन अवघड आहे असं म्हटलं तरी सुद्धा त्यानं आपली भूमिका इथे सोडलेली नाही. जर ते अवघड असेल आणि देवांनाही समजलेलं नसेल तर मग तुमच्याशिवाय अन्य कोणीही ते समजावून देणार नाही, अशा रीतीचा युक्तिवाद इथे नचिकेत करतो आहे. आपण ज्याला गुरुतुल्यता देतो आहोत त्या गुरूंच्या अनुषंगानं श्रेष्ठत्वाचा भाव हा आपल्यामध्ये सातत्यानं असावा. म्हणून यमाच्या प्रलोभनांना तो अजिबात बळी पडत नाही. 23, 24 आणि 25 तीन श्लोकांमध्ये यमधर्मानं त्याच्या समोर अनेक प्रलोभनं उभी केलेली आहेत. सुरुवातीचं प्रलोभन यमधर्मांचं असं आहे, शतायुषाः पुत्रपौत्रान् वृणीष्व बहून् पशून् हस्ती हिरण्म अश्वान् भूमेर्महोदायतनं वृणीष्व स्वयंच जीव शरदो यावदिच्छसि. शतायुषाः पुत्रपौत्रान् वृणीष्व, तू शतायुषी व्हावस,
100 पुत्र आणि पौत्रांचा वर तू माझ्याकडून मागून घे. बहून पशून हस्ती हिरण्यम अश्वांच वृणीष्व. सर्व तऱ्हेचे पशु, हत्ती, सोने, घोडे हे सगळं मी तुला देतो. भूमेहे महत् आयतनम वृणीष्व. या पृथ्वीवरचं साम्राज्य तू माग, तेही मी तुला देतो. किंबहुना यावत जीवितुम इच्छसी तावत स्वयंच शरदाः जीवाः. जितकी वर्षे तुला जिवंत राहावंसं वाटेल तितकं दीर्घायुषी जीवन मी तुला देतो आहे. एक प्रकारानं शिष्यामधला उत्साह कसा आहे, त्याची मानसिक आणि बौद्धिक धारणा कोणती आहे हे बघण्याचा प्रयत्न यमधर्म या ठिकाणी करतात. आणि त्या अनुषंगानं, शिक्षणाच्या अनुषंगानं, ज्ञानाच्या अनुषंगानं आपण कसं असायला हवंय, तर आपली वृत्ती शुद्ध असायला हवी, ती परिपूर्ण असायला हवी आणि त्याच्यामधूनच ज्ञानसंपन्नता आपल्यामध्ये पूर्णत्वानं यावी. आणि ज्या वेळेला अशी ज्ञानसंपन्नता येते तेव्हाच कार्यक्षमतेच्या सर्वोच्च उंचीवरती आपण जातो. नचिकेत या अनुषंगानं आहे. आजवरच्या संस्कारानं त्यानं ग्रहण केलेल्या ज्ञानामधनं तो अत्यंत शुद्ध परिपूर्ण वृत्तीमध्ये आहे. बुद्धी त्याची त्या अनुषंगानं आहे. आणि म्हणून जे सर्वोच्च आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे, ही त्याची भूमिका आहे. आणि त्याचबरोबर मनामध्ये हाही एक भाव आहे की मी तुला यमधर्माला दिलेला आहे असं आपला पिता म्हणालेला होता. तेव्हा जर यमधर्माला मला दिलेलं असेल तर त्या यमधर्माकडलं माझं कार्य, त्या यमधर्माचं स्वरूप हेही मला पूर्ण जाणून घेता आलं पाहिजे. म्हणून इथे जरी यमधर्म त्याला असं म्हणत असले की तू शतायुषी पुत्र माग, पुत्रपौत्रांचा विचार कर, सर्व तऱ्हेच्या पशुपणाचा विचार तू कर, तरीसुद्धा ह्या सगळ्यांना अनुलक्षून शेवटी दीर्घायुष्य असायला हवं. मी माझी नातवंड, पतवंड, खापर पतवंड जर बघायची असेल तर तेवढं आयुष्यही मला प्राप्त व्हायला हवं. म्हणून शेवटी त्यांनी म्हटलेलं आहे की यावत जीवितुम इच्छसी. जिथपर्यंत तुला जगावंसं वाटतं तिथपर्यंत तू जगावंस, ते आयुष्य तुला मिळावं अशा रीतीचा सुद्धा वर मी या ठिकाणी देतो. जर माणसाचं आयुष्य अल्पकालीन असेल तर तो अशा रीतीचे सगळे उपभोग व्यवस्थित उपभोगू शकणार नाही. म्हणून जे जे उपभोग आज भूतलावरती उपलब्ध आहेत ते जर सगळे उपभोगायचे असतील तर त्या ठिकाणी उत्तम दीर्घायू जीवनाची अपेक्षा आहे. आणि म्हणून यमधर्मांनी त्याला इथे कुटुंब विस्ताराच्या अनुषंगानंही पुत्रपौत्रादींचा विचार मांडला. समाजामध्ये एक प्रकारचं आपली स्टेटस तयार व्हावा, आपलं एक वैशिष्ट्य निर्माण व्हावं या दृष्टीनं पशुधन त्या काळामध्ये महत्त्वाचं होतं. म्हणून त्या पशुधनाचा विचार केला, सोन्याचा विचार केला, हत्तीचा विचार केला. किंबहुना साम्राज्यही तू माग पृथ्वीचं. म्हणजेच एक प्रकारानं सर्वश्रेष्ठ अशा रीतीच्या जीवनाचा विचार हा यमधर्मांनी त्याच्या समोर ठेवलेला आहे. पुन्हा ते असं म्हणालेले आहेत 24व्या मंत्रात, एतत्तुल्यं यदि मन्यसे वरं वृणीष्व वित्तं चिरजीविकांच महाभूमी नचिकेतस्वमेधी कामानां त्वां कामभाजं करोमि. एतत्तुल्यं यदि वरं मन्यसे तं, आणि पुढे म्हणालेत वृणीष्व. याच्या इतकाच मोलाचा महत्त्वाचा अन्य वर तुला वाटत असेल तर तू याच्याही पेक्षा अजून वेगळा उत्तम वर माग. वित्तम चिरजीविकां च, तुला धन आणि आयुष्यही तू मागू शकतोस.
महाभूमौ त्वम एधी, विशाल पृथ्वीचंही तू राज्य नचिकेता कर. त्वाम कामानाम काममाजम करोमी, तुला दैवी तसेच मानुषिक कामनांचा भोगता मी करतो. दैवी आणि मानवी जीवनातले स्वर्गाचेही उपभोग तुला मिळतील आणि या पृथ्वी तलावरचेही तुला उपभोग मिळतील, अशा रीतीचा सुद्धा भाव मी तुला द्यायला तयार आहे. एक प्रकारानं नचिकेताचं पूर्ण निरीक्षण यमधर्म या ठिकाणी करत आहेत. 23व्या मंत्रामध्ये कामनांचा जो विचार मांडला त्याच कामनांना पूरक असलेल्या या कामना या ठिकाणी आहेत. पृथ्वीचं साम्राज्य, धनाची अपेक्षा, आयुष्याचा विचार, किंबहुना स्वर्गातल्याही सुखोपभोगांचा विचार, सगळ्या कामना त्यांनी नचिकेताच्या समोर ठेवलेल्या आहेत. पण ह्या सगळ्यांचा परिणाम नचिकेतावरती अजिबात होत नाही. तो आपल्या भूमिकेवरती पूर्णपणानं ठाम आहे. म्हणून 25व्या मंत्रातही पुन्हा एकदा त्यांनी त्याला हे केलेलं आहे. ये ये कामा दुर्लभा मर्त्यलोके, सर्वान् कामांश्छन्दतः प्रार्थयस्व. इमा रामाः सरथः सतूर्या, न हि दृशा लंभनीयाः मनुष्यैः. प्रत्ताभिः परिचारयस्व, नचिकेता मरणं माम् अनुप्रक्षिहि. मर्त्यलोके ये ये कामाः दुर्लभाः सन्ति, मृत्यूलोकामध्ये जे जे भोग अत्यंत दुर्लभ असतात तान सर्वान कामान छंदतः प्रार्थयस्व. त्या सर्व कामनांची तुझ्या इच्छेप्रमाणे तू मागणी कर. इमाः सरथः सतूर्याः रामाः ईदृशाः मनुष्यैः न हि लभ्यनीयाः. अगदी रथासह, वाद्यासह आणि अप्सरांच्या सह तुला सगळे उपभोग प्राप्त होतील, कारण ते मनुष्याला सामान्यतः प्राप्त होत नाही. मत्प्रत्ताभिः आभिः परिचारयस्व. मी हे सगळे उपभोग दिल्यानंतर तू त्यांचा उपभोग घे, तू त्यांच्याकडून सेवा करून घे. आणि म्हणून हे नचिकेता, मरणम या मा अनुप्राक्षिहि, मात्र मृत्यूनंतर आत्म्याच्या स्थितीबद्दल तू मला अजिबात विचारू नकोस. सहजपणानं न पुरणाऱ्या अनेक कामना आपल्या समोर असतात. मग त्या कामना, एक माझी असलेली शारीरिक किंवा आर्थिक क्षमता कमी असते, किंवा सामाजिक अंगानं मी ते उपभोगावं की न उपभोगावं असाही विचार काही वेळेला माझ्या समोर येतो. म्हणून एक प्रकारानं अनेक कामना जीवनामध्ये अशा असतात की ज्या आपण सहजपणानं उपभोगू शकत नाहीत. त्या कामनासुद्धा तुला उपभोगता येतील अशा रीतीची भूमिका यमधर्मांनी इथे ठेवलेली आहे. आणि परंतु खरा साधक तोच असतो की जो शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्वामध्ये पूर्णपणानं संतुलन ठेवतो आणि त्याच्यामधून आत्मविकासाकडे तो जातो. ही सगळी सुख कशी आहेत? तर ही सगळी सुख अशाश्वत धर्माची आहेत. ती कायम राहणारी नाही. काहीही मौल्यवान मला एखादी वस्तू आत्ताच्या विश्वामधली प्राप्त झाली तरी कालांतरानं तिच्यामध्ये काहीतरी बदल होणार, रूपांतर होणार किंवा परिवर्तन होणार, हा भाव त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सामान्य माणसांच्या दृष्टीनं एक प्रकारानं हे सगळ्या 3 श्लोकांमध्ये यमधर्मानं जे काही दिलं नचिकेताच्या समोर, ते अत्यंत क्षणिक आहे. कुठेतरी शरीरही कंटाळणार आहे.
सगळ्या उपभोगांचा विचार केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अनेक राजे असे होते की आम्हाला आता हे उपभोग नकोत. त्याचा त्याग करून ते वनामध्ये वानप्रस्थाश्रम स्वीकारून निघून गेले. आणि म्हणून कितीही उपभोग दृश्याच्या पातळीवरती निर्माण झाले तरी आपल्याला कुठे ना कुठेतरी त्याचा कंटाळा येतो. त्याच्याविषयीची एक प्रकारची नको ही भावना आपल्यामध्ये तयार होते. आणि म्हणून ज्याची मुळातच अनासक्ती आहे, ज्याची मुळातच निरीच्छ वृत्ती आहे, तो तर ह्या कुठल्याच कामनेला आणि कुठल्याच उपभोगांना विचारामध्ये घेणार नाही. म्हणून 26व्या मंत्रामध्ये नचिकेतानं ह्या सगळ्याविषयी पूर्णपणानं आपली नकारात्मकता कायम ठेवलेली आहे. श्वो भावा मर्त्यस्य यदन्तकैतत् सर्वेन्द्रियाणां जरयन्ति तेजः अपि सर्वजीवितमल् अल्पमेव तवैव वाहास्तव नृत्य गीते. अंतकाः म्हणजे मृत्युदेव. मर्त्यस्य यत् श्वो भावाः, मर्त्य मानवाचे असे हे अशाश्वत भोग की जे आज आहेत आणि उद्या नाहीत. एतत् सर्वे इंद्रियाणां तेजाः जरयन्ति, हे सगळे उपभोग इंद्रियांचं तेज जीर्ण करतात. अपि सर्वं जीवितम अल्पम एव, तू देऊ केलेलं जीवन दीर्घायुषी जरी असलं तरीही सुद्धा ते अल्पच आहे. 100 नाही 200 वर्ष, पण त्या 200 वर्षानंतर मला पुन्हा मृत्यू अनिवार्य आहेच, म्हणून ते अल्पच आहे. तव एव तिष्ठन्तु बाह्याः तथा नृत्यगीते च, म्हणून तुझ्या त्या अप्सरा आणि ती नृत्यगीतं ही तुझ्याच जवळ राहू देत. श्वो भावाः म्हणजे जे उद्या टिकणार नाही ते. ह्या विश्वामधला कोणताही उपभोग, कोणताही पदार्थ, मग ती व्यक्ती असेल, वस्तू असेल, परिस्थिती असेल, ही कधीच कायम राहणारी नाही. ती क्षणाक्षणाला परिवर्तन होत जाणारी, क्षणाक्षणाला बदलत जाणारी आहे. म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे, न जातुः यदा कामान काम्यान उपभोगेन शाम्यती. आम्ही जेवढ्या कामना करत जातो आणि त्या कामना उपभोगत जातो तेवढ्या त्या कामना आम्हाला उपभोगतात, आम्ही कामना उपभोगत नाही. अग्नीमध्ये आम्ही जसं तूप टाकत राहावं तसा तो अग्नी प्रज्वलित होत राहतो, तसं एका पाठोपाठ एक कामना मी जर उपभोगत गेलो तर त्या कामना अजून वाढतात आणि एक प्रकारचं देहाच्या पातळीवरती कुठेतरी क्षीणत्व येतं. म्हणून सुबुद्ध विवेकीपणा ज्याच्या जवळ आहे तो कधीच कामनांच्या मध्ये अडकत नाही. तो त्या कामनांना एका मर्यादेपर्यंतच बघतो. महाभारतामधला प्रसंग आहे. संध्याकाळची वेळ झालेली होती आणि धर्मराजाकडे एक याचक आला आणि तो त्याला असं म्हणाला की धर्मराजा, मला खूप गरज आहे, तेव्हा आपण मला काहीतरी दानरूपामध्ये द्यावं. यमधर्म म्हणाले की अरे 5 वाजून गेलेले आहेत, तेव्हा आजची राज्यकारभाराची वेळ संपलेली आहे, तू उद्याला ये. तो बिचारा याचक होता, तो गप्प बसला. पण भीमानं त्या दरबारामध्ये असल्या कारणानं त्यानं ते ऐकलं आणि तो नगारखान्याकडे गेला आणि त्यानं नगारा वाजवायला सुरुवात केली. अवेळी अशा रीतीचा नगारा का बरं वाजवताय आणि कोण वाजवतंय याची माहिती धर्मराजानं घेतली. तेव्हा त्याला दूतांनी म्हटलं की प्रत्यक्ष भीम नगारा वाजवतोय. धर्माने असं म्हटलं की भीमाला मी बोलवलेलं आहे म्हणून निरोप द्या. भीम धर्माकडे आला.
तेव्हा धर्मानं असं विचारलं की ही वेळ नगारा वाजवायची नसताना आपण नगारा का वाजवता? तेव्हा भीम असं म्हणाला की आपल्यासमोर याचक आलेला आहे आणि त्या याचकाला आपण असं म्हणालेलं आहात की उद्याला तू ये, उद्याला मी दान देतो. याचा अर्थ उद्यापर्यंत तुम्ही जीवित आहात या आनंदामध्ये मी हा नगारा वाजवला. आपलं आयुष्य हे क्षणिक आहे. आपल्याला कोणालाही माहिती नाही की पुढच्या क्षणाला माझ्या जीवनामध्ये काय होईल. असं असताना तुम्ही म्हणतात उद्या ये. तसा हा भाव नचिकेतानं इथे म्हटलेला आहे की हे सगळं एक प्रकारानं क्षणिक स्वरूपाचं आहे. कुठलंही भूक लागल्यानंतर किंवा आवडीचा पदार्थ समोर आल्यानंतर आपण पहिला घास ज्या आवडीनं आणि सहजतेनं घेतो, चौथ्या पाचव्या घासाला आपली त्या पदार्थाच्या संदर्भातली भावना ही निघून गेलेली आहे. आणि म्हणून मृत्यू पदार्थाच्या अनुषंगानं असलेला त्याचा नाशिवंतपणाचा धर्म हा या विश्वामध्ये कायम आहे. म्हणून सर्वेंद्रियाणाम जरयंती तेजः महत्त्वाचं सूत्र त्यानं या ठिकाणी दिलेलं आहे. आम्हीही आमच्या जीवनाकडे उपभोगांच्याकडे बघत असताना कसं बघायला हवं आहे, तर आपल्या इंद्रियांची जरयंती तेजः आपल्यातलं तेज, आपल्या इंद्रियांची असलेली ताकद शक्ती हे उपभोग कमी करत नेतात. म्हणून कोणताही उपभोग घेत असताना आपल्यामध्ये संयम असायला हवा. आणि त्याचबरोबर काही एका टप्प्यावरती त्या पदार्थाच्या व्यक्तीविषयीची अनासक्तीची भावनाही आपल्यामध्ये बसायला हवी. आणि म्हणून नचिकेत या ठिकाणी आत्मसाक्षात्काराच्या अनुषंगानं आलेला आहे. तो आत्म्याचं तत्वचिंतन समजून घ्यायला आलेला आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी यमधर्मांनी जी जी प्रलोभनं दाखवलेली आहेत ती सगळीच प्रलोभनं तो नाकारतो आहे. 27व्या मंत्रामध्ये तो असं म्हणतो, न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो लप्स्यामहे वित्तम द्राक्ष्म चेत्वा जीविष्म्याश्मो यावदिशिष्यसि त्वं वरस्तु मे वर्णीयाः स एव. न वित्तेन तर्पणीयाः मनुष्याः. मनुष्य काही धनाने संतुष्ट होत नाही. लप्स्यामहे वित्तम त्वाच अद्रक्षाम चेत वित्तम. जरी आम्ही तुला पाहिले तर आम्हाला धनही मिळेल. यावत त्वम इष्यसि तावत वयम जीविष्यामः. जोपर्यंत तुझी सत्ता असेल तोपर्यंत आम्ही जगू. सहा एव वराः तुमे वरणीयः. म्हणून तोच माझा वर म्हणून मागण्यास योग्य आहे. माणूस धनाने कधीही संतुष्ट होत नाही. जेवढी आत्ता मी अपेक्षा करतो त्याच्यापेक्षा अधिक मला प्राप्त व्हावं हा भाव सतत माझ्या समोर आहे. आणि म्हणून धनानं मी संतुष्ट होत नाही. मनानं माझे जे व्यवहार होतात ते मनही कुठल्या एका सुखावरती एका गोष्टीवरती स्थिर झालेलं आहे असंही होत नाही. आणि या समाजामध्ये आपण नेहमीच बघतो आहोत की पाहिजे तेवढा पैसा खर्च करण्याची आपल्याला फारसं काम करता येणार नाही अशा रीतीचे नोकरांची सेवकांची उपलब्धी असताना सुद्धा माणसं सुखी आहेत असं आम्हाला दिसणार नाही. म्हणजे पूर्ण पैसा असताना सुद्धा माणसं दुःखी आहेत. किंबहुना अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की लक्षाधीश माणूससुद्धा कुठेतरी काहीतरी एखाद्या विचारानं खचून जातो आणि आत्महत्येला प्रवृत्त होतो. म्हणून धन हे आम्हाला सुख देणारं आहे असं नाही. आणि हे धनाचं सुख जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंतच मी त्याचा उपभोग घेऊ शकतो. म्हणून
मृत्यूनंतरचं जीवन प्राप्त करून घेणं हेच माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हीच मला देऊ शकाल, ही भूमिका नचिकेतानं पुन्हा एकदा ठामपणानं मांडलेली आहे. म्हणून 28व्या मंत्रामध्ये तो असं म्हणतो आहे, अजिर्यतां श्रुतान अनुपेत्य जीर्यं मर्त्यः क्वाधस्तः प्रजानन अभिध्यायान वर्णरतिप्रमोदान अतिदीर्घे जीविते को रमेत. क्व अधस्थाः जीवन मर्त्याः, खालच्या जगात राहणारा कुठलाही मर्त्य मानव अजिर्यताम अंधृतानाम उपेत्य, जराग्रस्त न होणाऱ्या आणि अमर्त्याच्या जवळ जाऊनही वर्णरतिप्रमोदान प्रजानन अभिध्यायन, सौंदर्य आणि प्रेम यामुळे निर्माण होणाऱ्या सुखाच्या स्वरूपासंबंधी विचार केल्यानंतर अतिदीर्घे जीवितये को रमे, अतिदीर्घ जीवनामध्ये कोण सुख मानेल. ज्ञानवैभवामध्ये असणारी आपली परिपक्व बुद्धी नेहमीच अधिक चांगल्याचा विचार करते. धनाचं प्रलोभन यमधर्मांनी नचिकेताच्या समोर ठेवलं. त्याच धनाचा दुसरा भाग म्हणजे पशुधनही पूर्णपणानं, हत्ती, घोडे, गोधन, तेही त्याच्या समोर ठेवलं. आणि धनाचा तिसरा एक प्रकार म्हणजे भूमीचं साम्राज्य, पृथ्वीचं साम्राज्य. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा याच्यामधून सुखाचा विचार हा खरोखर कायमचा नाही. कारण ज्या धनाचा विचार यमधर्मांनी सातत्यानं मांडला, ते धन प्राप्त करत असतानाही आपल्या प्रत्येकाची धडपड आहे. कोणी 12 तास काम करतंय, कोणी 14 तास काम करतंय, कोणी 7 दिवस 365 दिवस सतत काम करत आहे. म्हणजे प्राप्तीसाठीही धडपड आहे, त्याबरोबर पराकाष्ठेचे प्रयत्न त्याच्यामध्ये आहेत. आज यावर्षी मला 1 लाखाचा नफा झाला म्हटल्यानंतर पुढल्या वर्षीचं नियोजन करताना तो 2 लाखाचा नफा कसा होईल असं नियोजन मी व्यवसायामध्ये करतो. आणि जे मला प्राप्त होतं ते सांभाळतानाही मला कष्ट आहेत. आणि धन खर्च झालं किंवा चोरीला गेलं तरीही माझ्यामध्ये दुःख निर्माण होतं. मग ज्या धनानं मी सगळं काही प्राप्त करीन असं मी म्हणत असतो, ते धन कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही पायरीवरती मला सुख देत नाही. आणि मृत्यू म्हणजे म्हटलं तर एक प्रकारानं अक्षय आणि अमर्त्य यमधर्मांचा सहवास आहे. यमाला मृत्यू नाही, कारण तो इतरांचे मृत्यू हरण करतो आहे. म्हणजे यमाला मृत्यू अजिबात नाही. म्हणून तो नाशिवंत सुखाचं आकर्षण हे कुणालाही नाही, यमधर्मालाही ते त्या ठिकाणी नाही. आणि प्रत्यक्ष मृत्यूदेव आपल्या समोर असताना आणि तेच आपले प्राण हरण करत असतानाही दीर्घायुष्याचाही विचार माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. आणि म्हणून इथे नचिकेताची भूमिका ही आहे की कितीही सुखाचे मार्ग माझ्यासमोर उपलब्ध झाले तरी सुद्धा ते जर नाशिवंत धर्माकडे देणारे आहेत, ते मला जीवनात कुठेतरी कंटाळा निर्माण करणारे आहेत, तर दीर्घायुषी जीवनसुद्धा मला नको आहे. आपणही काही वेळेला बघतो, आजारपणाचा कंटाळा आल्यानंतर 80-90 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा ती व्यक्ती म्हणते की मला आता लवकर सोडावं. म्हणजे कुठेतरी आपल्याला प्राप्त असलेल्या जीवनातून बाहेर पडणारी वृत्ती, धारणा ही आपल्यामध्ये येते. आणि म्हणून मृत्यूदेवाच्या समोर मी असणं आणि त्या मृत्यूदेवाचा धर्मच मुळात अक्षय आणि अमर्त्य स्वरूपाचा आहे. म्हणून एक प्रकारानं
दिव्यत्वाशी असलेला आपला संपर्क नचिकेताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि म्हणून एकदा मला जर ईश्वर दर्शन झालं, त्या परमात्म तत्वाची अनुभूती आली, त्या विलक्षण आनंदाचा भाव माझ्यामध्ये जर आला, तर बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी अनासक्त होत जातात, त्या आपोआप बाजूला पडतात. आणि म्हणून पुढे त्यानं मृत्यूला असं म्हटलेलं आहे ठामपणानं. 29वा मंत्र. यस्मन इदम विचिकित्सन्ति मृत्यो यत्साम्प्रराये महति ब्रूहि नतस्तत् योऽयं वरो गूढमनुप्रविष्टो नान्यं तस्मान् नचिकेता वृणीते. यस्मिन इदम विचिकित्सन्ति. ज्या परलोकगत जीवनाच्या संबंधामध्ये अनेकांच्या ठिकाणी तो आहे की नाही असा संदेह निर्माण होतो. यत ज्ञानम सांप्रराये महती. तेच परलोक ज्ञान माझ्यासाठी मोठं आहे, मला ते जाणून घ्यायचं आहे. म्हणून हे मृत्यू याह अयम गूढम अनुप्रविष्टाः वराः. ज्या आत्म्यासंबंधीचं हे ज्ञान अत्यंत गूढ आहे, गोपनीय आहे, नाहा तद्ब्रूही, तेच तुम्ही आम्हाला सांगावे. तस्यात अन्यम नचिकेताः न वृणीते. त्याहून अन्य कोणताही वर नचिकेत मागत नाही. नचिकेतानं आपल्यामधल्या पूर्ण आध्यात्मिकतेचा ज्वलंत तृष्णेचा भाव शेवटी यमधर्मांच्या समोर ठेवलेला आहे. आणि हा ठेवत असताना त्यानं अन्य काहीही मागितलेलं नाही. म्हणजे ज्याला एक प्रकारानं साधन चतुष्टयाची बैठक साधकाच्या मध्ये ज्या वेळेला तयार होते, तेव्हा तो साधक त्याच्या मुख्य ध्येयाकडेच वळतो. विवेक हा, वैराग्य. म्हणून त्या साधन चतुष्टयामध्ये पहिल्यांदा येतो विवेक. विवेकामध्ये नित्य काय आणि अनित्य काय, योग्य काय अयोग्य काय, शाश्वत काय अशाश्वत काय, याचा निर्णय करायला आपण शिकतो. तो विवेक माझ्यामध्ये आला की आपोआप वैराग्याची भूमिका येते. म्हणून दुसरा साधन चतुष्टयातला टप्पा वैराग्य आहे. जे जे मला माझ्या ध्येयाकडे जात असताना अडथळा निर्माण करत आहे किंवा ज्याचा उपयोग माझ्यासाठी नाही, त्या इहलोकातल्या आणि परलोकातल्या उपभोगांच्या कडे मी अत्यंत दुर्लक्ष करतो, अनिच्छा त्या ठिकाणी व्यक्त करतो. तिसरा टप्पा म्हणजे लिमिटेशन्स मधनं वैराग्य, म्हणजे जे सीमित आहे ते त्याला सोडून देणं. त्याच्यातनं वैराग्य. त्याच्यातून तर मग त्याच्यातनं वैराग्य घेतलं की जे असीमित आहे त्यालाच प्रवृत्त होतं. तिसरी पायरी येते ती षट संपत्तीची. त्या षट संपत्तीमध्ये पहिल्यांदा येतो शम. आपल्या मनाची शांती, मनाची स्वस्थ चित्तता. प्रसंग काहीही घडू दे, घटना कोणतीही घडू दे, समोरची व्यक्ती मला काहीही बोलू दे, माझ्या मनामध्ये मी त्याच्या अनुषंगानं कोणतेही तरंग निर्माण करणार नाही, एवढी मनाची ताकद, तो भाव मला निर्माण करता आला पाहिजे. त्यानंतर आहे दम, ज्याच्यामध्ये कर्मेंद्रियांचं आत्मसंयम आणि ज्ञानेंद्रियांचं नियंत्रण हा भाव येतो. काय बघावं, किती बघावं, हा विचार ज्ञानेंद्रियांच्या कर्मेंद्रियांच्या अनुषंगानं इंद्रिय निग्रहामध्ये येतो. षट संपत्तीतली तिसरी संपत्ती म्हणजे उपरती. जोपर्यंत आपलं मन दृश्यामध्ये गुंतून पडणार आहे किंवा अपेक्षांमध्ये, संकल्पामध्ये गुंतून पडणार आहे, तोपर्यंत आपण शांत होणार नाही. म्हणून आपल्याला जर शांत व्हायचं असेल
तर ऐहिकातलं लक्ष, बहिर्मुखतेचा भाग कमी करत आपण हळूहळू अंतर्मुख व्हावं, आपल्याच आत्मानंदाकडे आपण वळावं. त्या मनाला ध्यानाच्या द्वारा शांत करण्याचा, स्थिर करण्याचा प्रयत्न करणं. त्यानंतर येते तितिक्षा. तितिक्षा म्हणजे अत्यंतिक सहनशीलता. आणि जे जे आपल्यासमोर येतं आहे त्याच्याशी जुळवून घेणं, ॲडजस्टमेंट करणं, हा भाग तितिक्षेमध्ये आहे. श्रद्धेचा विचार आपण यापूर्वीही केलेला आहे की गुरुवचनावरती, शास्त्रवचनावरती आपले असलेला श्रद्धेचा भाग, विश्वास, आणि त्यानंतर मानसिक समतोलाचा, समाधानाचा भाग. जे जे मला मिळालेलं आहे ते माझ्यासाठी उत्तम आहे, या समाधानामध्ये, समचित्तत्वामध्ये मी राहायचं आहे. हे षट संपत्ती. आणि चौथं साधन चतुष्टय म्हणजे मुमुक्षुत्व. निरंतर त्या सत्यतत्वाचं असलेलं चिंतन, त्याचा असलेला पाठपुरावा हा माझ्या मनामध्ये मी सतत करत राहणं, तो चिंतनाच्या पातळीवरती सतत माझ्या समोर असणं, ही मुमुक्षुता माझ्यामध्ये असावी. नचिकेत या साधन चतुष्टयानं पूर्ण संपन्न आहे. म्हणून तो विवेक आणि वैराग्याच्या द्वारा, षटसंपत्तीच्या द्वारा या सगळ्या यमधर्मानं देऊ केलेल्या सगळ्या गोष्टी तो त्या ठिकाणी नाकारतो आहे. आणि आपल्यातलं मुमुक्षुत्व की मला हे समजूनच घ्यायचं आहे, ते ठाम भूमिका तो या ठिकाणी ठेवतो आहे. या साधन चतुष्टयाचा विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांनी श्लोक क्रमांक 18 ते 30 अत्यंत विस्तारानं विचार केलेला आहे. प्रत्येक चतुष्टय, प्रत्येक पायरी त्यांनी पूर्णपणानं त्या ठिकाणी उलगडलेली आहे, ती सुस्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे. किती सूत्र नंबर? श्लोक नंबर 18 ते 30 विवेक चूडामणी. आणि ज्या वेळेला नचिकेतानं ही ठाम भूमिका ठेवली की मला यापेक्षा वेगळं काहीच नको आहे, मला हेच समजून घ्यायचं आहे, तेव्हा त्याच्यामधली असलेली एक भूमिका यमधर्मांनी लक्षामध्ये घेतलेली आहे. म्हणून पहिली वल्ली ह्या 29व्या मंत्राला पूर्ण होते आणि दुसऱ्या वल्लीमध्ये यमधर्म आता त्याला ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाच्या अनुषंगानं पुढे नेत आहेत. म्हणजे नचिकेता उत्तम अधिकारी आहे आत्ममध्ये हे त्यांनी दाखवलेलं. तेव्हा जाऊन पहिल्या मंत्रामध्ये जायचंय पुढे. चिकित्सा ह्या शब्द थोडं जरा समजावून सांगा ना. सिंपल शब्द आहे पण मला ते क्लिअर होत नाही. चिकित्सा म्हणजे हे विवेकाच्याच अनुषंगानं त्याचं ॲनालिसिस पूर्ण करणं. कारण ते चिकित आणि सा ह्या शब्दाला डिवाइड करतायत, त्याचं मीनिंग काय? नाही, चिकित्सेमध्ये फक्त हेच येईल, तुमचं ॲनालिसिसच येईल की मला जे नक्की त्याच्यातून काय मिळतं आहे किंवा काय प्राप्त करता येतं आहे, त्यातलं योग्य अयोग्यतेचा जो भाग आहे तो चिकित्सेमध्ये येतो. म्हणजे मला काय नको आहे, ते नक्की का नको आहे, ते ती पण भूमिका तिथे महत्वाची आहे, ते क्लिअर. आणि सगळंच हे सोडून दिलं तर मला जे हवंय ते आपोआप ते समोर येतं आणि तेच हवंय. म्हणून दुसऱ्या वल्लीमध्ये ते काढलं की बरोबर जे हवंय ते मिळतं.
जीवनाचा दृष्टिकोन कसा असावा इथून यमधर्मांनी त्याला सुरुवात केलेली आहे. म्हणून दुसऱ्या वल्लीमधला पहिला मंत्र आहे, अन्यश्रेयो अन्यदुतैव प्रेयस्ते उभे नानार्थे पुरुषं सिनीतः तयोः श्रेयम् आदधानस्य साधुः भवति हीयते अर्थाद्य प्रेयो वृणीते. यमधर्म त्याला असं म्हणालेले, अन्यत श्रेयाः, एक मार्ग कल्याणाचा आहे, उत एव अन्यत प्रेयाः, आणि दुसरा मार्ग सुखद आहे. ते उभे नानार्थे, ते दोनही भिन्न प्रयोजनाशी निगडीत आहेत. पुरुषम सीमिताः, आणि पुरुषाला बंधनात टाकणारे आहे. ततोः श्रेयः आदधानस्य साधुः भवति, त्यापैकी श्रेयाची निवड करणाऱ्याचं कल्याण होते. याः उ प्रेयाः वृणीते, जो प्रेयाची निवड करतो सहा अर्थात हीयते, तो सत्याला पारखा होतो. जसं प्रवासाला निघाल्यानंतर एखाद्या टप्प्यावरती आपल्याला 2 मार्ग दिसतात आणि मग आपल्यासमोर प्रश्न येतो की अरे मला जिथे जायचं आहे त्या दृष्टीनं मी उजवीकडे वळावं का डावीकडे वळावं. तसं इथे जीवनाच्या अनुषंगानंही आमच्या समोर 2 मार्ग आहेत. एक मार्ग जो आहे तो कल्याणाचा श्रेयसाचा मार्ग आहे आणि एक मार्ग जो आहे हा सुखाचा प्रेयसाचा मार्ग आहे. शिष्याची जिज्ञासा यमधर्मांनी पूर्ण तपासल्यानंतर आता त्याला पुढच्या वर्गामध्ये जाण्याच्या दृष्टीनं, पुढच्या अभ्यासाच्या दृष्टीनं एक प्रकारानं यमधर्मांनी इथे जीवनाची भूमिका मांडली. किडामुंगीपासून सगळेच जण सुखाच्या अनुषंगानं धडपडत असतात आणि त्या सुखामधून येणारी जी कर्मफळं आपल्या समोर आहेत त्या कर्मफळांमध्ये काही फळं क्षणभंगुर स्वरूपाची आहेत आणि काही भाग हा दीर्घकालीन अनुभवाशी निगडीत आहे. जीवनामध्ये जोपर्यंत आपण सात्विक मार्गानं जात राहतो, सत्वगुणाचा आधार घेतो, त्यावेळेला त्या सत्वगुणांमधून चिरंतन अशा रीतीच्या उत्तम जीवन मूल्यांची आपोआप उभारणी होते. म्हणून माझ्यामधला प्रामाणिकपणा, माझ्यामधलं पावित्र्य, माझ्यातली सचोटी, दया, प्रेम हे सगळे गुण आपोआप मलाही आंतरिक आनंद देतात, शांती देतात आणि माझ्या जीवनाला ते उन्नत करतात. पण आज आपल्या प्रत्येकाची जवळपास 90-95% समूहाची धारणाच मुळात ही झालेली आहे की आम्ही जेवढा म्हणून पैसा कमवू, आत्ताला जेवढा पैसा आम्ही कमवू तरच आम्ही उद्याला सुखी राहू. म्हणून पैशाच्या मागे धावणारी प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे. पण हा येणारा पैसा एका बाजूला जसा येत राहतो तसाच तो पैसा प्रसंगी सत्तेकडे मला वळवतो, बळाकडे मला वळवतो, मोठेपणाकडे मला वळवतो आणि मग एक प्रकारानं उतरंड आपल्यामध्ये येते. म्हणून प्रेयसाचा मार्ग हा केवळ उपभोगाचा मार्ग आहे. येनकेन प्रकारेण पंचविषयांच्या मधून माझी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जेवढं म्हणून सुख उपभोगण्याचा प्रयत्न करतील तेवढं मी सुखोपभोग घेत राहणं हा भाग प्रेयसाचा आहे. पण मघाशीच आपण बघितलं तसं की जेवढे म्हणून आपण सुखोपभोग घेत जातो
तेवढं आपलं शरीर क्षीण होत जातं. म्हणजे एक प्रकारानं मला हे सुखकारक होत नाही. आत्ताला सुखकारक वाटलं तरी उद्यासाठी मात्र ते माझं नुकसान करणारं असतं. आणि यामुळेच जीवनातल्या उच्चतम आनंदापासून मी बाजूला होतो. माझ्यासाठी ते फारसं सुखकारक होत नाही. पण श्रेयसामध्ये मी एक प्रकारानं अधिक चांगलं वागण्याचा, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करत राहतो आणि त्यामधून माझ्यासाठी हितकारक जे आहे ते हितकारक मी आत्मसात करत जातो. श्रेष्ठपणाचा, उत्तम जीवनाचा, समाधानी जीवनाचा विचार हा माझ्यामध्ये येतो. पण या ठिकाणी यमधर्मांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. उभे नानार्थे पुरुषम सीमिताः. जरीही श्रेयस आणि प्रेयस हे दोनही मार्ग असले तरीही सुद्धा ते काहीसे बंधनाला कारण होतात. कारण पुण्यकर्म करत जाणारा, चांगलं राहणाराही कुठेतरी मी खूप पुण्य करतो आहे अशा अहमभावामध्ये राहतो. मग माझा एवढा गौरव समाजानं केला पाहिजे, माझं अमुक ठिकाणी नाव लागलं पाहिजे, माझे फोटो लागले पाहिजेत, ही भावना ही श्रेयसाच्या अनुषंगानं जात असतानाही आपल्यामध्ये निर्माण होते. म्हणून पुण्यकर्मानं फार तर आम्ही स्वर्गापर्यंत जाऊ, पण त्या स्वर्गामधून सुद्धा पुण्य संपल्यानंतर आम्ही पुन्हा मृत्यूलोकामध्येच येणार आहोत. म्हणून एका टप्प्यापर्यंत श्रेयसाचा मार्ग आणि प्रेयसाचा मार्गही आपल्याला बंधनकारक होतात. आणि म्हणून योग्य अशा पद्धतीनं माझ्या विचारांची, माझ्या चिंतनाची बैठक मी स्वीकारत अधिक चांगल्या श्रेयसाकडे वळण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. म्हणून दुसरा मंत्र येतो, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेत स्तौ संपरिरित्य विनिविनिमत्त धीरः. श्रेयो हि धीरा अभिप्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. मनुष्यम एतः श्रेयः च प्रेयः च. श्रेय आणि प्रेय हे दोन्हीही मानवाला प्राप्त होतात. तौ संपरिरित्य धीरः विनित्तिः. त्या दोहोंची पारख करून विद्वान ज्ञानी त्यांना वेगळे करतो. धीरः प्रेयसः अभिश्रेयः वृणीते. अत्यंत धैर्यवान पुरुष प्रेयसापेक्षा श्रेयसाची निवड करतो. मंदः योगक्षेमात प्रेयः वृणीते. मंदबुद्धीचा माणूस आसक्ती आणि लोभामुळे प्रेयाची निवड करतो. खरोखर जीवन ही आपल्यासाठी एक आव्हानात्मक मालिका आहे. एका आव्हानातून मी बाहेर पडलो, एका कामातून मी बाहेर पडलो, दुसरं काम माझ्या समोर येत राहतं. आणि म्हणून टू बी ऑर नॉट टू बी हा संघर्ष आपल्या जीवनामध्ये सातत्यानं आहे. म्हणून जिथे प्रलोभनं येतात, जिथे माझ्यासमोर हे घ्यावं का ते घ्यावं अशा रीतीचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेला बुद्धी आणि विवेकाचं जागरण, ती भूमिका आपल्यासाठी महत्त्वाची आहे. प्रेयसाचा धर्म काय आहे? तर प्रेयसाचा धर्म सुखाकडे नेणारा आहे. आणि तो सुखाकडे नेत असताना तो क्षणभंगुरत्वाचा, नाशिवंतपणाचा, बदलणारा धर्म माझ्या समोर ठेवतो. आणि ज्या वेळेला मला अपेक्षित असलेलं सुख हे प्राप्त होत नाही, त्यावेळेला मी विकारांच्या अधीन होतो. म्हणून गीतेनं जी मालिका मांडलेली आहे, कामात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमाः.
एक प्रकारानं आपल्यामध्ये कामना निर्माण होते, मोह निर्माण होतो. त्या मोहातून स्मृती आपली पूर्णपणानं अस्तंगत होते. मग आम्ही क्रोधाच्या अधीन होतो आणि आमचं अधःपतन सुरू होतं. म्हणून सुखाच्या मागे लागणारा माणूस हा सुखातही फार काळ राहत नाही आणि विकारांना आपल्या जवळ करत आपल्या जीवनाला काहीसा तो बिघडवतो. म्हणून इथे प्रेयसात एक प्रकारचा हव्यास आहे, लालसा आहे आणि अविवेकीपणाचा विचार आहे. आणि म्हणून एक जीवनामध्ये मला नक्की काय हवं आहे, तर प्रेयसाच्या पेक्षा सुद्धा श्रेयसाचा विचार हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. एक प्रकारानं पुरुषार्थयुक्त जीवनाची भूमिका यमधर्म नचिकेताच्या समोर या 2 मंत्रांच्या मधून ठेवता आहे. सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती ही आपल्या प्रत्येकामध्ये आहे. ज्या वेळेला दुष्प्रवृत्ती अधिक बलवान होते तेव्हा मी अयोग्य कर्माकडे वळतो. जेव्हा सत्प्रवृत्ती बलवान होते तेव्हा मी सत्कर्माकडे येतो. आणि म्हणून मनाच्या अनुषंगानं हा जो विचार आहे, हा विचार जर मी समजून घेतला तर समर्थ म्हणाले त्याप्रमाणे देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले. आम्ही जर प्रपंचालाच देहामध्ये गुंतवून ठेवलं तर आम्ही आला आला प्राणीजन्मासी आला, गेला गेला सर्व सोडून गेला या भूमिकेमध्ये राहू. पण परमार्थामध्ये तो लावला तर आत्म्याच्या चिंतनाकडे, खऱ्या आनंदाकडे आपण जाऊ. म्हणून देह आहे तो मी धारण केलेला आहे, त्या देहाला अनुलक्षून मी प्रपंच निर्माण केलेला आहे. म्हणून तिथे मला प्रेयस हवं, सुखाचा विचार करावा, त्याचा प्रयत्न मी करावा. पण त्याला कुठेतरी एक विवेकाची आणि विचारांची मर्यादा हवी. म्हणून इंद्रिय सुखापेक्षा सुद्धा ज्ञान श्रेष्ठ आहे आणि त्या ज्ञानामध्ये आत्मज्ञान अजून श्रेष्ठ आहे. म्हणून श्रेयस घ्यावं का प्रेयस घ्यावं या द्वंद्वाचा विचार आपल्याकडे अनादी काळापासून आहे. म्हणजे आपल्याकडे फ्री विल आहे, फ्री विल आपल्याकडे चॉईस आहे. मनुष्य एक आहे जो चूज करू शकतो की त्याला काय पाहिजे. प्राणी जीवनाला श्रेयसाचा विचार नाही, इन्स्टिंक्टिव्ह लाईफ, म्हणून तिथे द्वंद्वाचा विचार येत नाही. आणि संत आत्मानंदाकडे वळल्या कारणानं त्यांच्यामध्ये प्रेयसाचा भाव नाही. ते श्रेयसाला आत्मसात केलेलं आहे म्हणून तिथे द्वंद्व नाही. आपण सामान्य माणसं श्रेयसामध्ये आणि प्रेयसामध्ये गुंतून पडतो. मी नक्की काय घ्यावं, किती घ्यावं हा द्वंद्वाचा भाग नेहमीच आपल्या समोर येतो. मी जर जंगलातली पायवाट स्वीकारलेली असेल तर त्या जंगलाच्या वातावरणाला अनुलक्षून पालापाचोळा असणार आहे, श्वापद असणार आहेत, काटेकुटे असणार आहेत. तसं जीवनामध्ये चढ उतार आहेतच. परंतु त्यातही प्रेयस कुठपर्यंत विचारात घ्यावं आणि त्या प्रेयसाचा विचार केल्यानंतर श्रेयसाला मी कसं प्राप्त करून घ्यावं ही माझ्यामधली विवेचक बुद्धी आहे. तो माझ्यामधला विवेकीपणा आहे. आणि त्याच विवेकीपणामधून पुढे यमधर्मांनी प्रिय वस्तू आणि कामना त्याच्या अनुषंगानं असणाऱ्या गुणांचा विचार हा आपल्या समोर ठेवत त्याला श्रेयसाच्या मार्गाचं विशेषीकरण ज्याला म्हणता येईल ते यमधर्मांनी पुढे मांडलेलं आहे. म्हणून त्या दुसऱ्या वल्लीतल्या 3ऱ्या मंत्रापासून आपण उद्याला बघूया. भगवद्गीतेमध्ये इथे म्हणतात की योगक्षेम, प्रारब्ध आणि पत्रम पुष्पम फलम तोयम ह्याचा रेफरन्स इकडे दिलेला आहे. की जो योगक्षेम आहे, आय सिक्युर फॉर देम दॅट विच इज नॉट ऑलरेडी पजेस्ड.
yog by them and preserve for them what they already possess. Karma Yoga does as preparation, stepping stone for Shastra Vichar, Chitta Shuddhi. So prayers chooses Karma Marga. कर्म मार्गामध्ये योग आणि क्षेम, एक्विजिशन आणि मेंटेनन्स या दोन गोष्टी येतात. जगण्यासाठी वेळ नाही पण इकडे नो टाइम फॉर लिव्हिंग. इथे ते योगक्षेमाला त्यांनी शरीराच्या हिशोबाने, शरीराच्या अनुषंगाने. शरीर म्हटलं की ते योगक्षेमाचा विचार येणार आहे. थ्रू अँड थ्रू भज गोविंदमचे पण मंत्रांचा रेफरन्स छान देत गेलेत ते. मला ते वाचता येत नाहीये. आणि कर्मफल 3 मध्ये 3 काय म्हणणार नेगेटिव्ह पॉइंट्स आहेत. दुःख मिश्रतत्वम, अतृप्ती करत्वम आणि बंधकत्वम. दुःख, अतृप्ती आणि बंधन. दुःख, अतृप्ती आणि बंधन हे कर्मामधनं 3 गोष्टी येतातच. हे नेगेटिव्ह आहेत त्याचे. आणि म्हणून नको. मला आठवतंय हरिहंतला तुम्ही एकदा आलेला आणि फक्त हे 2 मार्ग श्रेयस आणि प्रेयस ह्याच्यावर तुम्ही प्रवचन दिलेला सगळे नोट्स आहेत माझ्याकडे. खूप छान झालेलं. तेव्हापासून मला ही क्युरिओसिटी झाली की नक्की श्रेयस आणि प्रेयस कुठे येतं आणि कसं येतं. छान, मस्त. सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती. भगवद्गीता आणि भज गोविंदम या 2चे सारखे ते मंत्रासला रेफरन्स देत जातात. भज गोविंदमचं बघायला लागेल कधीतरी. आणि 2 मार्गामध्ये हे वेदपूर्व आणि हे वेदांत, जे कर्म प्रधान, मग इंद्रिय शमन किंवा इंद्रिय प्रवृत्ती, आत्मनम सुखम आणि बाह्य आणि हे प्रियस आहे असं त्याने दिलंय. आणि ज्ञानम जे अंतर्भाव आहे आपला आणि ज्याच्यामध्ये आत्मसुखम आहे, जे मला आपल्याला अंतर्मुख करतं, असं हे श्रेयस. जस्ट तुम्ही ऑलरेडी ते सगळं सांगितलंय. किती असं सोपं करून दिलंय ना नोंदवंत.